नमस्कार. आपण संस्कृत साहित्याची ओळख करून घेत आहोत. त्यात वेदवाङ्मयाची ओळख करून घेतली. नंतर प्रासंगिक निमित्तानं व्यास आणि कालिदास यांची माहिती करून घेतली. वेदवाङ्मयानंतर माहिती करून घेण्याचा क्रम येतो तो खरं तर रामायणाचा. वेदांचे 4 भाग आहेत: संहिता, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके व उपनिषदे. त्यापैकी पहिले 2 भाग वैदिक युगांतर्गत येतात, तर पुढचे 2 भाग उत्तर वैदिक युगात येतात. आणि त्याच्यानंतरचा काळ आहे तो रामायण आणि महाभारत या महाकाव्यांचा. भाषेच्या दृष्टीने सुद्धा वेदवाङ्मय व रामायण यामध्ये खूप अंतर आहे. म्हणून रामायण, महाभारत व पुराणे म्हणजे वैदिक आणि लौकिक भाषायुगाचा संधिकाल आहे. वेदातील सूक्त ही गायत्री, जगती वगैरे छंदात रचलेली आहेत. छंद म्हणजे वृत्त. तर रामायण हे अनुष्टुप छंदात रचलेलं काव्य आहे. अनुष्टुप छंदात 8 अक्षरांचे 4 चरण असतात. आता उत्तर वैदिक युग व रामायण यांच्या मधल्या कालखंडात काही साहित्य होऊन गेलेही असेल, पण ते उपलब्ध नाही. वेदानंतर उपलब्ध असणारे प्राचीन साहित्य कोणते? तर रामायण व महाभारत. हे साहित्य कुशीलव व सूत परंपरेतून आलेलं आहे. ही आख्यानं यज्ञ प्रसंगी तोंडी सांगितली जात असत आणि नंतर केव्हा तरी त्याला ग्रंथरूप मिळालेलं आहे. रामायण हे भारतीय साहित्यातील तसेच विश्व साहित्यातील सुद्धा पहिले महाकाव्य आहे. म्हणून त्याला आदिकाव्य असं म्हणतात. महाकाव्य याचा अर्थच मोठं काव्य. आपण नंतर या संबंधितली माहिती जाणून घेऊ. हे महाकाव्य वाल्मिकींनी रचलेलं आहे हे आपल्याला सर्वांना विदितच आहे. हे पहिलं महाकाव्य असल्यामुळं याला आदिकाव्य असं म्हणतात आणि वाल्मिकींनी ते रचलेलं असल्यामुळं वाल्मिकी ऋषींना आदिकवी असं म्हणतात. रामायणातच अशी कथा सांगितली आहे की एकदा वाल्मिकी ऋषी नेहमीप्रमाणे तमसा नदीवर स्नानासाठी चालले होते. तेथे झाडावर एक क्रौंच पक्षाचे जोडपे क्रीडा करत होते. त्यावेळी तिथे एक पारधी आला व त्याने त्यातील नर पक्षाला ठार मारले. आपला जोडीदार मृत्यू पावलेला पाहून मादी क्रौंची शोक करू लागली. ते दृश्य वाल्मिकींच्या नजरेस पडले आणि त्या क्रौंच पक्षाचा विलाप ऐकून त्यांना खूप वाईट वाटलं. त्या दुःखाच्या भरात त्यांच्या मुखातून एक श्लोक बाहेर पडला. मा निषाद प्रतिष्ठां त्वम अगम शाश्वती समाहा यत क्रौंच मिथुनात एकम अवधी काम मोहित. या श्लोकाचा अर्थ असा आहे की हे पारध्या, या जगात यापुढे तुला कधीही मानसन्मान किंवा मुक्ती मिळणार नाही, कारण प्रेमात वेड्या झालेल्या क्रौंच पक्षाच्या जोडप्यातील एकाला तू ठार मारले आहेस. त्यांच्या मुखातून हा पारध्याला शाप दिला गेला. नंतर ते स्नान करून आपल्या कुटीत परतत असता त्यांच्या मनात विचार आला की हा श्लोक माझ्या मुखातून कसा बाहेर पडला. ही 8 अक्षरांनी युक्त अशी रचना आहे. तोपर्यंत संस्कृत साहित्यात या छंदात रचना झालेली नव्हती. आपल्या कुटीत याबद्दलचा विचार करीत ते बसले होते. इतक्यात तिथे ब्रह्मदेव प्रकट झाले व त्यांनी त्यांना या छंदात रामायणाची रचना करण्याचा आदेश दिला व आशीर्वादही दिला की यावत् स्थास्यन्ति गिरयः सरितश्च महीतले तावद् रामायण कथा लोकेषु प्रचरिष्यति. जोपर्यंत या पृथ्वीवर पर्वत आणि नद्या राहतील तोपर्यंत या जगात रामायण कथा प्रचलित होत राहील. नंतर ब्रह्मदेवांच्या आदेशानुसार वाल्मिकी ऋषींनी रामायणाची रचना केली. त्यांना जो शोक झाला होता तोच श्लोक रूपाने त्यांच्या मुखातून बाहेर पडला. म्हणून म्हटलं आहे की समाक्षरश्चतुर्भिर्यः पादैर्गीतो महर्षिणा सोनु व्याहरणाद् भूय शोक श्लोकत्वमागतः. सम अक्षराने 4 पादांनी महर्षींनी जो शोक व्यक्त केला तोच श्लोकत वापरत आला, म्हणजे त्याला श्लोकरूप प्राप्त झालं. आणि तसेच झालेले दिसून येत आहे. इतकी 1000 वर्ष लोटली असली तरी आजही रामकथा मोठ्या आवडीनं गायली जाते. इतर अनेक संस्कृत कवी व त्यांचे काव्य यांच्या कालाविषयी जसे विद्वानांच्यात मतभेद आहेत तसेच मतभेद रामायणाच्या बाबतीत सुद्धा आहेत. काही विद्वान रामायणाची कथा वैदिक काळापासून उत्क्रांत होत आली आहे असं मानतात. ब्राह्मण ग्रंथ, आरण्यक, पुराण यात लौकिक आख्यान साहित्याचे उल्लेख येतात. व्यावसायिक कथा सांगणारे आख्यानकार वैदिक काळापासून होते.
त्यांना सूत किंवा कुशीलव म्हणतात. कुशीलवांच्या परंपरेतून रामायण, महाभारत यासारखी आख्यानं विकसित होत गेली. कुशीलवांच्या परंपरेतून रामायणाचं आख्यान विकसित होत गेलं असलं तरी तो इतिहास आहे. मौखिक परंपरेने तो चालत आला. त्याला ग्रंथरूप मिळण्याचा काळ आणि रामाचा काळ नक्कीच वेगळा असणार. मॅकडोनल यांचं मत असं आहे की इसवी सन पूर्व 500 वर्षे जे रामायणाचे अंतिम रूप होते त्याचे त्यानंतर इसवी सन पूर्व 200 मध्ये अंतिम संस्करण झाले. परंतु प्रत्यक्ष रामाचा काळ कोणता? लोकमान्य टिळकांनी रामकथेचे अस्तित्व इसवी सन पूर्व 4000 वर्ष मानलेले, तर कैलासवासी डॉक्टर पवी वर्तक यांनी इसवी सन पूर्व 5000 वर्षे हा रामायणाचा काळ मानलेला आहे. अलीकडील संशोधक श्री निलेश ओक यांनी रामायणात आलेल्या ग्रहताऱ्यांच्या उल्लेखावरून म्हणजेच खगोलशास्त्राच्या आधारे आणि भौतिक आणि भौगोलिक परिस्थितीवरून रामाचा काळ इसवी सन पूर्व 12,000 वर्ष सांगितलेला आहे. त्यासाठी त्यांनी रामायणात आलेल्या खगोलशास्त्रीय, भौगोलिक अशा 600 उल्लेखांची छाननी केलेली आहे. तेव्हा रामायणातील राम ही कविकल्पना नसून तो इतिहास आहे हे मानण्यास प्रत्यवाय नाही. ही रामकथा इतकी प्रसिद्ध झाली की भारतात प्रत्येक प्रादेशिक भाषेत ही कथा पुन्हा पुन्हा गायली गेली आहे. महाराष्ट्रात नाथांचं भावार्थ रामायण, दक्षिणेत कंब रामायण, उत्तरेत तुलसीदासांचे रामचरित मानस, गुजरातमध्ये गिरीधर रामायण अशी अनेक रामायणे प्रसिद्ध आहेत. भारतीय भाषात रामायणे लिहिली गेली असल्यास नवल नाही. संस्कृतमध्ये सुद्धा पुन्हा पुन्हा रामकथा गायली गेली आहे. त्यात योग वासिष्ठ महारामायण, अध्यात्म रामायण हे प्रसिद्ध ग्रंथ आहेत. त्या व्यतिरिक्त अद्भुत रामायण व आनंद रामायण नावाने सुद्धा 2 रामायणे संस्कृतमध्ये आहेत. या सर्व रामायणांना वाल्मिकी रामायण हा मूलाधार आहे. रामकथेची चौकट कायम ठेवून इतर कवींनी पुन्हा पुन्हा रामायण गायले आहे आणि त्यात काही काही भरही घातलेली आहे. वाल्मिकींचे रामायण हे आदिकाव्य लौकिक संस्कृत साहित्यातील पहिले महाकाव्य म्हणून रामायणाला आदिकाव्य म्हणतात व वाल्मिकी ऋषींना आदिकवी म्हणतात. हे महाकाव्य जरी वाल्मिकींनी रचलेले असले तरी ते केवळ या महाकाव्याचे कवीच नाहीत, तर ते रामायणाचे साक्षीदारही आहेत आणि रामायणात त्यांनी एक महत्वाची भूमिकाही बजावलेली आहे. रामायणाची एकूण कांडे 7 आहेत. बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड आणि उत्तरकांड. रामायणातील एकूण श्लोकांची संख्या 24,000 आहे, म्हणून त्याला चतुर्विंशती साहस्री संहिता असंही म्हणतात. चतुर्विंशती म्हणजे 24, साहस्री म्हणजे 1000, म्हणजे 24,000 श्लोकांनी युक्त अशी संहिता. किंवा रामाने रावणाचा वध केलेला असल्यामुळं त्याला पौलस्त्यवध असंही म्हणतात, कारण रावणाचा जन्म पुलस्त्य वंशात झालेला आहे म्हणून त्याला पौलस्त्य असं म्हणतात. आपल्याला वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला ही कथा लहानपणापासून माहीत आहे, पण वाल्मिकी रामायणाच्या उत्तरकांडात स्वतःची ओळख करून देताना वाल्मिकी श्रीरामाना म्हणतात, प्रचेत सोहम दशमः पुत्र राघव नंदन, म्हणजे हे श्रीरामा मी प्रचेत साचा म्हणजे वरुणाचा 10वा मुलगा आहे. तसेच इति संदिश्य बहुशो मुनी प्राचेतसस्तदा असाही एक उल्लेख रामायणात आहे. त्यावरून वाल्मिकी हे वरुणाचे पुत्र होते ही गोष्ट सिद्ध होते. मनुस्मृतीत वाल्मिकी हे वसिष्ठ, नारद व भृगु यांचा भाऊ असल्याचे म्हटलेले आहे. मग हा वाल्या कोळाचा वाल्मिकी कधी झाला? हे कथानक कुठून आलं? तर हे कथानक अध्यात्म रामायणात आलेले आहे. हे कथानक अध्यात्म रामायणाच्या कवीने वाल्मिकींच्या मुखी घातलेले आहे. पूर्वायुष्यात एक व्याध म्हणून जीवन व्यतीत करत असताना ऋषीगणांच्या उपदेशानुसार त्यांनी रामनामाचा जप केला व महर्षी पद प्राप्त करून घेतली. या प्रसिद्ध कथानकाला स्कंद पुराणाचा आधार आहे. स्कंद पुराणातील वैशाख महात्म्यात वाल्मिकी हे पूर्वजन्मात व्याध असल्याचे म्हटलेले आहे. अर्थात त्याच्यात पूर्वजन्मात व्याध असल्याचे म्हटलेले आहे. अध्यात्म रामायणामध्ये ते पूर्वायुष्यात व्याध असल्याचे म्हटलेले आहे. चोरी करून, दरोडे घालून चरितार्थ चालवणाऱ्या वाल्या कोळ्याला नारद ऋषींनी राममंत्र दिला व त्या मंत्राचा जप करण्यास सांगितलं. वाल्मिकींनी आपले पूर्वीचे व्याध जीवन सोडून दिलं व ते रामनामाचा जप करू लागले. प्रथम त्यांच्या मुखातून मरा मरा असा उलटा जप होत होता.
हे सर्व कथानक आपल्याला माहीतच आहे. अशी नामजपाची त्यांनी 12 वर्षे साधना केली. 12 वर्षानंतर जेव्हा नारद परत आले तेव्हा त्यांना एका वारुळातून रामनामाचा जप ऐकू येत होता. तेव्हा त्यांनी ते वारुळ फोडलं व त्यातून वाल्मिकी बाहेर आले. संस्कृतमध्ये वल्मीक म्हणजे वारुळ. वल्मिकातून बाहेर आले म्हणून त्यांना वाल्मिकी असं म्हणतात. अशी एकंदर कथा ही अध्यात्म रामायणात दिलेली आहे. तसेच आणखीन एक कथानक प्रसिद्ध आहे ते लक्ष्मण रेषेचं. वनवासात असताना मारीच राक्षसानं सुवर्ण मृगाचं रूप घेतलं व तो रामाला त्यांच्या कुटीपासून दूर घेऊन गेला. रामांचा बाण लागल्यावर लक्ष्मणा धाव असे रामाच्या आवाजात हा मारीच ओरडला. ते शब्द ऐकून सीतेला वाटलं की राम संकटात आहे. तेव्हा लक्ष्मणाला तिनं विनंती केली की तुम्ही रामाच्या मदतीला जा. लक्ष्मण जायला तयार होईना, कारण रामाने त्याला आज्ञा दिलेली होती सीतेचे संरक्षण करण्याची, आणि सीता सांगत होती तू रामाच्या मदतीला जा म्हणून. शेवटी सीता त्याला दुर्वचन बोलली. म्हणताना नाईलाजानं लक्ष्मण रामाकडे निघाला. पण जाताना त्यानं आपल्या कुटीभोवती एक रेखा आखून दिली आणि त्या रेघेबाहेर पाऊल न टाकण्याची सीतेला विनंती केली. हा जो लक्ष्मण रेषेचा कथाभाग येतो तो सुद्धा वाल्मिकी रामायणामध्ये नाही. हा भाग एकनाथी रामायणामध्ये आहे. त्या अर्थी हे कथानक जनमानसात चालत आलेले असावे. अशा प्रकारे रामायण कथेची चौकट कायम ठेवून त्या कथेत अनेक कवींनी विविध रंग भरलेले आहेत. वाल्मिकी रामायणात दुसऱ्या अयोध्याकांडापासून युद्धकांडापर्यंत रामचरिताचं सलग कथानक येतं. परंतु पहिल्या बालकांडात आणि शेवटच्या उत्तरकांडात इतर कथानके येतात. पहिल्या कांडात विश्वामित्र चरित्र थोडक्यात आलेलं आहे. त्यावरून विद्वानांचं असं म्हणणं आहे की बालकांडात व उत्तरकांडात प्रक्षिप्त भाग आहे. प्रक्षिप्त मध्ये प्र अधिक क्षिप हा धातू आहे. त्याचा अर्थ आहे टाकणे, फेकणे. नंतरच्या कवींनी काही कथाभाग त्यात घुसडला असावा म्हणून त्यांना प्रक्षिप्त भाग असं म्हणतात. वास्तविक सीतेला सोडवून श्रीराम अयोध्येला परत आल्यानंतर रामायण कथाभाग संपला असं विद्वानांचं मानणं आहे. वाल्मिकी ऋषींना ब्रह्मदेवानं जो वर दिला की जोपर्यंत या पृथ्वीवर पर्वत व नद्या आहेत तोपर्यंत रामायण कथा प्रचलित राहील, तो वर अक्षरशः खरा ठरलेला आहे. आता संस्कृत भाषेतच जी आणखी रामायणे लिहिली गेली त्याचा विचार करू. योग वासिष्ठ महारामायणामध्ये वसिष्ठांनी वैराग्य प्राप्त झालेल्या रामांना उपदेश केला आहे. या ग्रंथाची ओळख करून देताना वसिष्ठ दुसऱ्या प्रकरणात म्हणतात की मोक्षाचे उपाय सांगणे हा या ग्रंथाचा मुख्य उद्देश आहे. याची वैराग्य, मुमुक्षु व्यवहार, उत्पत्ती, स्थिती, उपशम व निर्वाण अशी 6 प्रकरणं आहेत आणि एकूण श्लोकसंख्या 33,000 आहे. अध्यात्म रामायण. या रामायणाची सुरुवात शिव-पार्वतीच्या संवादातून झालेली आहे. पार्वतीला राम महात्म्य मान्य आहे. श्री रामचंद्रे खिल लोक सारे भक्तिर दृढा नौर भवती प्रसिद्ध. म्हणजे अखिल लोकसार श्री रामचंद्रांची भक्ती ही संसार सागर तरुण जाण्यास सुदृढ नौका आहे ही गोष्ट तिला माहीत आहे. पण त्यामुळे तिच्या मनात एक शंका उद्भवली की राम परब्रह्म असूनही आपल्याच मायेने आवृत्त झाल्यामुळे आत्मस्वरूप जाणत नव्हते. त्यासाठी त्यांना वसिष्ठांच्याकडून उपदेश ग्रहण करावा लागला. राम जर आत्मतत्व जाणत होते तर त्यांनी सीतेकरता एखाद्या सामान्य मानवाप्रमाणे शोक का केला, व जर ते आत्मस्वरूप जाणत नव्हते तर त्यांना सामान्य मानवच म्हटलं पाहिजे. मग जर ते सामान्य मानव असतील तर त्यांची भक्ती कशाला केली पाहिजे. आणि या पार्वतीच्या प्रश्नांना उत्तर म्हणून शंकरांनी पार्वतीला राम हे परब्रह्म स्वरूप कसे आहेत ते सांगितलेलं आहे. या रामायणात पावलोपावली अनेक प्रसंगांमधून भक्ती, ज्ञान, उपासना, नीती व सदाचाराविषयी उपदेश केलेला आहे. यात अनेक विषयांचे वर्णन आलेले असले तरी अध्यात्म तत्वाचे यात विशेष विवेचन असल्यामुळं या रामायणाला अध्यात्म रामायण असं म्हणतात. भगवान श्रीराम हेच मूर्तिमंत अध्यात्म तत्व या रामायणात मानलेले आहे. वाल्मिकींचा राम हा मानव कोटीतील असून त्याची दैवत्वाप्रत वाटचाल झालेली आहे. वाल्मिकींचा आदर्श रामराजा अध्यात्म रामायणात मात्र प्रत्यक्ष भगवान विष्णूंचा अवतार म्हणून पृथ्वी तलावर अवतरलेला आहे. तसेच पृथ्वीवरील सर्वांनाच या गोष्टीची कल्पना आहे. स्वतः रामानेही आपण अवतार असल्याचे या रामायणात वेळोवेळी सांगितलेले आहे. वाल्मिकी रामायणातील उपाख्यान व इतर विस्तार वगळून
सर्व महत्वाच्या घटना या रामायणात आलेल्या आहेत. त्यामुळे या रामायणाचा विस्तार वाल्मिकी रामायणापेक्षा खूपच कमी आहे. यात 7 कांडे असून केवळ 50 सर्ग आहेत. वाल्मिकी रामायणाची श्लोकसंख्या 24,000 आहे, तर या रामायणाची श्लोकसंख्या 4,248 आहे. आनंद रामायण हे वाल्मिकी महामुनीकृत शतकोटी रामचरितांतर्गत संस्कृत भाषेत रचलेले रामायण आहे. अध्यात्म रामायणाप्रमाणे शंकर पार्वतीला हे रामायण सांगत आहेत, परंतु वाल्मिकी रामायण अथवा अध्यात्म रामायणाप्रमाणे यात नेहमीची 7 कांड नाहीत. या रामायणात एकूण 9 कांड आहेत. सारकांड, यात्राकांड, यागकांड, विलासकांड, जन्मकांड, विवाहकांड, राज्यकांडाचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे 2 भाग, मनोहरकांड आणि पूर्णकांड. या रामायणात श्रीरामविषयक विविध कथा आलेल्या आहेत. त्या व्यतिरिक्त यात 108 रामनामे असलेले स्तोत्र, विष्णू स्तोत्र, शिवकृत रामस्तवराज स्तोत्र, पक्षाने गायलेले रामस्तोत्र, रामाने सीतेला देह रामायणाचा केलेला उपदेश आणि रामाने केलेल्या देह रामायणाचा उपदेश सीतेने रामाच्या जीवनाला लावून दाखवलेला कथाभाग, रामाच्या मानस पूजेचा विधी, विविध व्रते, हनुमत कवच, राम कवच, सीता कवच, सीताष्टोत्तर शतनाम स्तोत्र, लक्ष्मण कवच, रामरक्षा, भरत कवच, शत्रुघ्न कवच, मनन कीर्तन करण्यास योग्य राममंत्र अशी अनेक स्तोत्रेही यात आलेली आहेत. या रामायणाची रचना 9 सर्गात झालेली आहे व श्लोकसंख्या 12,299 आहे. अद्भुत रामायण हे आणखीन एक संस्कृत भाषेतले रामायण. अद्भुत रामायणाची कथा नावाप्रमाणेच अद्भुत आहे. अद्भुत रामायणाचा प्रारंभच अकल्पित आहे. याचे एकूण 27 सर्ग असून वाल्मिकींनी सांगितलेली रामकथा फक्त तोंडी लावण्यापुरतीच आहे. कुणाकुणाला मिळालेल्या शापापोटी राम व सीता यांनी जन्म घेतल्याच्या विविध कथा यात आलेल्या आहेत. यातील कथानकाला सुद्धा एकजिन्सीपणा नाही. वाल्मिकी रामायणातील कैकेयीचा दुष्टावा, दशरथाचा मृत्यू, रामांचा वनवास या महत्वाच्या घटनांचा यात उल्लेख सुद्धा नाही. राम लक्ष्मण सीतेसह कोणत्या तरी हेतूने दंडकारण्यात गेल्याचे म्हटलेले आहे. परशुरामांना विश्वरूप दर्शन, हनुमंताला चतुर्भुज रूपाचे दर्शन, रामांना भव्य ऐश्वर्यशाली देवी स्वरूपाचे दर्शन, हनुमानांना केलेला सांख्य तत्वज्ञानाचा उपदेश, भक्तियोग, उपनिषदातील तत्वज्ञानाचा उपदेश असा तत्वज्ञानाचा भाग यात आलेला आहे. रावणवध हा यात महत्वाचा नसून सीतेचे रामाच्या जीवनातील स्थान महत्वाचं आहे, हे या रामायणाला दाखवायचं आहे. रामाचे सामर्थ्य कमी पडताच उग्ररूप धारण करून तिने रामाचे रक्षण केले आहे व रामांना वरदान दिलेले आहे. सप्तशतीतील देवीच्या पराक्रमांच्या व अवतारांच्या कथेचा प्रभाव या रामायणातील सीतेच्या पराक्रमावर दिसून येतो. या रामायणातील कथेप्रमाणेच यातील तत्वज्ञानही एकजिन्सी नाही. सांख्य तत्वज्ञान, वेदांतातील परमात्म स्वरूपाचे वर्णन किंवा शाक्त तत्वज्ञानही या रामायणात स्पष्टपणे सांगितलेले नाही. एकूण कथानकातील अद्भुताचा अंशच या रामायणात प्रभावी झालेला आहे. अशा प्रकारे रामकथा प्रचलित झाल्यावर अशी कितीही रामायण येथे प्रचलित झालेली असली तरी इतिहास म्हणून वाल्मिकी रामायणाकडेच पाहावं लागेल.